हॅलो मंडळी, आज आहे संडे आणि इथे बघा माझ्या गोकर्णाची वेल किती मस्त मोठी झाली आहे आणि फुलंही भरपूर जास्त येतात. सो आज संडे स्पेशल आम्ही गेलो मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये जाऊन बघितलं तर मच्छी खूप जास्त महाग होती, पण त्यानंतर आम्ही घेतली. बाजारातून आणल्या शिंपल्या आणि याचा आपण आगरी स्टाईलनी रस्सा बनवणार आहे. आणि मी सोबतच आणलाय पोपट मासा आणि याला मी मॅरिनेशन केलं, लक्षात नाही आलं व्हिडिओ बनवायला. सो नेक्स्ट टाइम याची रेसिपी मी नक्की दाखवेन. आता आपण बघूया आगरी स्टाईलमध्ये शिंपल्यांचा रस्सा. तर सर्वात पहिला मी शिंपल्या चांगल्या दोनदा धुवून घेतल्या पाण्यामध्ये आणि गरम पाण्यामध्ये उकळवायला ठेवल्या. त्यानंतर हे बघा अशा ह्या शिंपल्या ओपन झाल्या म्हणजे आपल्या शिंपल्या चांगल्या शिजल्यात. तर याचं पाणी गाळून घेतलं मी आणि थंड व्हायला ठेवलं. तोपर्यंत मी वाटप बनवून घेतलं. वाटपामध्ये मी उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण घातलं. हिरवी मिरची मी थोडी तिखटपणे येण्यासाठी घेतली, तुम्हाला हवं तसं घेऊ शकता. कांदा लाल झाल्यानंतर मी सुकं खोबरं घातलं आणि एक मोठा चमचावडे धणे घातले आणि चांगलं परतवून घेतलं. आणि हा मसाला जो आहे तो थंड करायला ठेवला. तोवर मी इथे जे मच्छी केली होती पोपट मासा ते फ्राय करायला घेतलं. चांगलं अर्धा तास मी मॅरिनेट करून ठेवलेलं त्याला. सो मग हे फ्राय करायला घेतलं. कुंदन फर्स्ट टाईम हा पोपट मासा खाणार आहे, सो मला त्याला नवीन नवीन मच्छी खायला शिकवायचं आहे, कारण का तो जास्त मच्छी खात नाही. आणि त्यानंतर मच्छी फ्राय झाल्यानंतर मी इथे जे शिंपल्या आहेत त्यांना अर्ध करत होती, म्हणजे जी रिकामी बाजू आहे ती काढून घेत होती. आणि ते झाल्यावर मी जे आहे ते आपल्या वाटपाची तयारी केली. थंड झालेला जे सगळा मसाला होता तो मी मिक्सरच्या भांड्यात घेतला आणि भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि वाटप सगळं करून घेतलं. एका बाजूला मी फोडणी द्यायला सुरुवात केली. फोडणीमध्ये मी लसूण घातलं आणि जे वाटप होतं ते डायरेक्ट घातलं आणि चांगलं परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, लाल मसाला, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तिखट तुम्ही घालू शकता. आणि मग घातले मी कोकम थोडं जास्त घालायचं कारण चांगलं आंबट कालवण होतं तर छान लागतं. मग मी इथे शिंपल्यांचं जे पाणी होतं गाळून घेतलेलं ते घातलं आणि शिंपल्या घातल्या. आणि त्याच्यानंतर मी थोडीशी धने जिरे पूड घातली. चवीनुसार मीठ घातलं. मीठ थोडं कमी घालायचं कारण का शिंपल्यांमध्ये ना थोडा खारटपणा असतो. आणि मग तुम्हाला हवं आहे तसं रस्सा वाढवण्यासाठी पाणी घालायचं आणि चांगलं उकळ येऊन द्यायचं. आणि रस्सा आपला झाला होता. मग गरमागरम जेवण घेतलं मी वाढायला. आणि कुंदनची आता रिॲक्शन बघूया कसं वाटतंय त्याला जेवण. त्याला हिरव्या वाटणातल्या शिंपल्यांचा रस्सा खायचा होता आणि पोपट मासा तो पहिल्यांदा खातोय. चला बघूया. चल टेस्ट कर. पोपट मासा पहिल्यांदा खातोयस ना? पोपट मासा कसा आहे? चला, कुंदनला तर जेवण आवडलं. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. ओके, बाय.